फळांची आठवण म्हणून रविराज साबळे यांचं पण मला आठवण झाली. तर पाहूया मधामध्ये बागामध्ये कोणती परिस्थिती आहे ते. या ठिकाणी मजूर देखील काम करतात. मित्रांनो, रविराज साबळे यांनी पण ड्रायफ्रूटची चांगल्या पद्धतीची शेती केली आणि त्यांनी आपलं नाव करून दाखवलं. मित्रांनो, इतकी सुंदर शेती यांनी करून दाखवली. आणि पूर्ण नाव सांगा मोठे. भुजंग काशीनाथ नायकोडे. भुजंग काशीनाथ नायकोडे. काशीनाथ नायकोडे. नायकावडे. नायकोडे. नायकवाडे यांनी ड्रायफ्रूटची अशी शेती या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. मित्रांनो, आणि आता ह्याला पण चांगल्या प्रकारचे फळं लागू लागलेत. तर याच्यामध्ये आता ह्या प्रकारचे आता फुलं लागू लागलेत पांढरे, जसं काय मकाचं कणीस आहे. जे किती झाडं सर्व त्याच्यात काय 700 म्हणजे 700 पोळी. 700 फुलं ह्यांनी लावलेत. तर झाडाला किती फळं लागतात? आता सगळ्या 30 आहेत 25 आहेत. तर एक झाडाला 25 ते 30 फळे लागतात असे नायकवाडे म्हणतात. की चालता चालता या ठिकाणी आम्ही पण ही शेती बघून आम्हाला आनंद वाटला. तर कमीत कमी 25 ते 30 फळं एका झाडाला येतात. तर चालता चालता आम्ही ही शेती पाहिली आणि आता आम्ही हे पुढे चालून ह्याचं प्रसारण अशी शेती शेतकऱ्यांनी करावी आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव पूर्ण ऑल इंडिया भारत देशात परदेशात आपल्या महाराष्ट्राचं नाव गाजावं. आता या ठिकाणी आपण पाहिलंय की फळांची चौकशी आहे. तर आपण पाहू या ठिकाणी फळांची चौकशी आहे ती. आता हे फळ आम्ही पाठीमागं खाल्लं होतं, तर हे थोडं थोडं लाळूच लागलं होतं. पण आपल्या महाराष्ट्रातली जी शेती आता आपण हे फोडून त्यांच्या हाताने बघू. हे फळा तुमच्या हाताने बघा. तर असं हे फळ आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाले. गुलाबी कलर एकदम नंबर आहे. खायला कसं काय बाबा? चांगलं. पण आपण ह्याला खाऊन बघू कसं काय लागतं ते. ह्याची चव कशी ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, हे ज्यावेळेस आपण फळ खातो तर हे फळ कोणत्या कामाला चालतं हे तुम्हाला आज मी सांगतो. मित्रांनो, ही जी फळ आहे रक्तवाढी करता चांगलं आहे. तसंच धातू पौष्टिक करण्याकरता पण हे फळ चांगलं प्रगतिशील लागतं. तसंच हे झाड लाल ग्रंथी वाढवण्यासाठी बी ह्याचा चांगल्या प्रकारचा वापर होऊ शकतो. तसेच पोटाचे विकार याच्यावर पण ह्याचा चांगला फायदा होऊ शकतो. तुम्हाला सांगतो मित्रांनो, हाच प्रकार लिमगाड याच्यामध्ये बी ह्याच्यामध्ये मोडलं जातं. हे झाड एक खायला लिमगाड आपल्या महाराष्ट्रामध्ये बी कुठं जास्त काटे असतात त्याला, पण ते बी रक्तवाढीसाठी चालतंय. पण हे जास्त मोठं असल्यामुळे ह्याची शेती लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये आता होऊ लागली आणि शेतकरी प्रगतिशील होऊ लागला. तर फार सुंदर लागलं हे खायला. जय जवान जय किसान.